दररोज सकाळी मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा नेहमी पडणारा प्रश्न. आज सकाळी काय द्यायचं हे सुचतच नव्हतं. मोड आलेली कडधान्य घरात शिल्लक असतात, तसंच आज मूग शिल्लक होतं. चला म्हटलं मुगाचं छान असं काहीतरी बनवायचा प्रयत्न करू. प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या. कोणाला कुरकुरी डोसा आवडतो तर कोणाला मऊ डोसा आवडतो. चला म्हटलं आज एकाच्याच आवडीचं काहीतरी बनवायचं तर मऊ डोसा बनवूया. याला धिरडेही म्हणू शकता. त्यासाठी मोड आलेले जे मूग आहे ते मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून फिरवून घेतलं. जास्त पाणी घालू नका, कारण कोणत्याच पिठाचा वापर केलेला नाही, त्यामुळे थोडंसं उलटताना त्रास होतो. त्यामध्ये आता लाल तिखट, मीठ घातलं चवीनुसार. कांदा वगैरे काही घातला नाही, सकाळची गडबड असल्यामुळे. हे सॉससोबत खूप छान लागतात किंवा खोबऱ्याची चटणी जरी असेल तरी चवीला छान लागतात. नेहमीच भाज्या घालून बनवते, आज भाज्या न घालताच बनवलेलं. तव्याला थोडंसं तेल पुसून घेतलं आणि जे बॅटर बनवून घेतलेलं ते अशा पद्धतीने तव्यावरती पसरून घेतलं. थोडं सैलसर बॅटर असेल तर मऊ लुसलुशीत डोसा बनवता येतो आणि थोडं दाटसर असेल तर छान असं कुरकुरीत बनवता येतो. अशा पद्धतीने बॅटर पसरून घेतलं, झाकण ठेवलं, छान अशी वाफ दिली. अलटी करत हा डोसा छान असा दोन्ही बाजूनी शेकून घेतला. मोड आलेल्या हिरव्या मुगाचा बनवला, पण तितकाच चवीला छान झालेला बरं का. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशाच लहान मुलांच्या आवडीच्या रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा.